कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम। सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत। स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्ष नमावे, म्हणून वाटते पुन्हा पुन्हा ते पावन चरण नमावे। अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून, जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून। आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप, सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप। ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष, वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश। श्री ज्ञानेश्वरी गौरव। श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा। पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया। भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण। जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे। जीवा शिवाची होता भेटी, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी। प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वामी स्वरूपानंद वंदन। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद। आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद। परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा। प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्याचा पुतळा। अहंकार सांडुनी धरावे पावन श्री गुरुचरण। श्री गुरुवरुनी टाकावी की काया कुरवंडून। नयन मनोहर स्वरूप सुंदर वारंवार पहावे। श्री गुरुनामी नित्य अंतरी निशिदिनी रंगुनी जावे। जसे अलंकापूर तसे ते पावस भूवैकुंठ। सोहम भावनांद तो तिथे स्वरूप शांती दूत। स्वरूपानंदा नमिता झाला प्रसन्न नारायण। प्रसन्न होता प्रसन्न चित्ता प्रसन्नता संपूर्ण। नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा। आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा। ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्द मीशमानन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शांती। अकारण करुणावरून आले भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबरायांच्या
भावार्थ दीपिकेचं धर्मकीर्तनाचं चिंतन करण्याकरता आपण उपस्थित झालेलो आहोत. आणि यामध्ये 10व्या अध्यायाचं चिंतन आपलं यथामती झालेलं आहे. 10व्या अध्यायाचा थोडासा भाव सिंहावलोकन करून पुढे आज आपल्याला 11व्या अध्यायाच्या निरूपणाला चिंतनाला आरंभ करायचा आहे. 10व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी आरंभालाच श्री सद्गुरूंना नमस्कार करून सद्गुरूंचं उत्कृष्ट असं वर्णन केलेलं आहे. आणि या वर्णनाद्वारा वर्णन कसं करावं हा साहित्यिकांना जणू काही बोध केला आहे. आणि जिज्ञासूंनी श्री गुरूंचं मूल्य हे केवळ शारीरिक सौंदर्य, वस्त्र, प्रावरण, रिद्धी-सिद्धी किंवा विशाल मठ, असंख्य श्रीमंत शिष्य, विद्वत्ता किंवा आकर्षक वक्तृत्व यावरून न आजमावता त्यांची पारमार्थिक अवस्था कशी आहे हे बघावं. आणि याकरता श्री गुरूंना तरुण तर तुर्या लालन लीला इत्यादी साभिप्राय विशेषण माऊलीने दिलेली आहे. आणि स्वतः ज्ञानोबरायांनी देखील श्री गुरु निवृत्तीनाथांचं वर्णन वडील बंधू किंवा शरीराने काळे गोरे उंच ठेंगणे किंवा त्यांच्या इंद्रियांच्या आवडी या लौकिक दृष्टीने व तिखट मिखट लावून केलेलं नाहीये. तर त्यांचा श्री गुरूंकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा केवळ पारमार्थिक होता. आणि म्हणूनच म्हणतात की सद्गुरू हे ब्रह्मबोध करण्यामध्ये चतुर आणि तुर्यावस्थेत राहणाऱ्या या श्री गुरूंचं महात्म्य आकलन करण्याचं साधन माझ्याजवळ कुठे आहे. केवळ बुद्धिमत्तेच्या बळाने श्री गुरूंचं वर्णन करणं म्हणजे सोन्याला चांदीचा मुलावा देण्यासारखा आहे. आणि याकरता चरणी मस्तक ठेवावे हेच भले असा विचार करून श्री गुरु वर्णनाचा उपसंहार देखील माऊलींनी केलेला आहे. आणि यानंतर पुढे म्हणतात की श्री गुरूंनी माझ्या वाणीला कल्पलता केली म्हणून मी गीतेचा पूर्वखंड म्हणजे 9व्या अध्यायापर्यंतचा विचार हा विनोदाने वाखाणला. आणि अशी प्रस्तावना करून माऊलींनी मागच्या अध्यायाचं सिंहावलोकन केलंय. कोणत्या अध्यायामध्ये कोणता विषय सांगितला याची अनुक्रमणिका पहिले दिली. आणि यात 9व्या अध्यायासंबंधी म्हणतात की संपूर्ण वेदांचं सार महाभारतात, महाभारताचं सार गीतेत आणि सर्व गीतेचं सार 9व्या अध्यायामध्ये आहे. आणि त्यातच गीतेचा पूर्वखंड समाप्त झालेला आहे. आणि यापुढे 10व्या अध्यायापासून उत्तरखंडाला म्हणजे उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे. गीतेची 2 खंडात विभागणी करण्याची कल्पना देखील माऊलींचीच. इतर भाष्यकार किंवा टीकाकार असं मानत नाहीत. तर या 10व्या अध्यायामध्ये भगवंताच्या मुख्य आणि गौण विभूती सांगितलेल्या आहेत. आणि ही विभूतींची कथा चातुर्याने सुंदर अशा नागरी भाषेत शृंगार रसाला जिंकेल अशा शांत रसाने व अलंकारयुक्त शब्दार्थांनी सांगण्यात येईल अशी माऊलींनी स्वतःच्या व्याख्यानाची प्रौढी देखील व्यक्त केली आहे. आणि ते म्हणतात की चराचराचे परमगुरु श्री कृष्ण अर्जुनाचे अवधान पाहून त्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाने व संवाद करण्याच्या आवडीने बोलू लागतात. मग यानंतर भगवंताने सुरुवातीलाच विभूती संबंधी एक महत्त्वाचा सिद्धांत असा सांगितला की अर्जुना, जो मी तुला इथे दिसतो तो मी विश्व आहे. परंतु उदरीचा गर्भ जसा मातेचं वय सांगू शकत नाही त्याप्रमाणे माझं ज्ञान ज्यांना उपजीव्य आहे म्हणजे माझ्या ज्ञानाच्या आधाराने जे जगतात असे वेद, मन, सूर्य, चंद्र
महर्षी इंद्रादिक देव यांनाही माझं स्वरूप कळणं अवघड आहे. आणि असं असताना जो इंद्रियांचा निग्रह करून आत्मानात्म विचाराने देहाला मागे सारतो त्याला माझ्या स्वयंप्रकाश स्वरूपाचं आत्मत्वाने प्रत्यक्ष दर्शन होतं. आणि मग असा महात्मा म्हणजे पाषाणात परिस जसा आहे. किंबहुना माऊलींनी असेही वर्णन केलेलं आहे, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, येर माणूस पणते भांब लौकिक भाब. म्हणजे अर्जुना, माझ्याप्रमाणे माझ्या ज्ञानाचे साधन म्हणून माझ्यापासून उत्पन्न झालेले बुद्धी आदी करून यश आणि अपकीर्तीपर्यंतचे भाव आहेत तेही जाणणं आवश्यक आहे. जसे प्राणी अनेक आहेत त्याप्रमाणे त्यांच्यातले भाव देखील भिन्न भिन्न असतात. आणि माझं अस्तित्व मानल्याने सात्विक भाव निर्माण होतात आणि ते सर्वत्र भगवत भाव पाहतात. माझं अस्तित्व न मानण्याने तामस भाव निर्माण होतात. मग कश्यपादी सप्तर्षी चार मनू बरं का, लोकपाळ, प्रजा या सर्व माझ्याच विभूती आहेत. आणि म्हणून ब्रह्मादिकापासून मुंगीपर्यंत सर्वत्र माझी व्याप्ती आहे. अशी ज्ञान जागृती ज्यांना प्राप्त झालेली आहे त्यांना भेदाचं स्वप्न दिसत नाही. तर जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, अशा त्या व्यापक भगवत भावनेची माणसं निर्दंभ प्रेमाने माझं भजन करतात. आणि असे महात्मे चित्ताने मीच झालेले असतात. असं प्रेमळ व ज्ञानी भक्त एकत्र मिळाले तर त्यांच्यातला संवाद, ज्ञानाचं घेणं देणं आणि भक्ती प्रेमाच्या आनंदाचा कल्लोळ इतक्या तन्मयतेने असतो की तिथे सामरस्याचं प्रयाग क्षेत्र होतं. आणि अशा भक्तांच्या उपासनेचा परिपोष मी करतो असं चिंतन दिले. पुढे म्हणतात, मी सकामांना भोग, मुमुक्षूंना मोक्ष, लक्ष्मीला शरीर देतो, परंतु प्रेमळ ज्ञानी भक्तांना साजूक असं माझं भक्ती प्रेम सुख देतो आणि त्यांना तत्वज्ञानही देतो. आणि असं बोलताच भगवंतांनी आपल्याला हे तत्वज्ञान सांगून जन्म साफल्य केलं याबद्दल अर्जुनाच्या मनामध्ये देवाबद्दल अत्यंत आनंद आणि कृतज्ञता व्यक्त झाली. आणि तो म्हणाला की हे देवा, की तू सर्व ब्रह्मांडाचा उत्पादक पोषक आहेस हे मला आता चांगलं कळालं. एरवी नारद इत्यादी ऋषी अध्यात्म व तुझ्या संबंधीच्या कथा सांगतच होते, पण विषयासक्तीमुळे मी त्यांची त्यावेळेला उपेक्षा केली. आणि आता तुझ्या वाक्याने तुझी अनोळखी जी आहे ती फिटल्या गेली. तुझी ओळख आता मला चांगली पक्की पटली आहे. देवा, जगामध्ये श्री गुरु पुष्कळ व सर्वत्र आहेत, पण आम्हाला मात्र तुझ्याशिवाय दुसरा आश्रय नाही. याकरता मला कोणत्या कोणत्या पदार्थांमध्ये तुझं स्वरूप जाणून तुझं चिंतन करावं हे कळण्याकरता तुझ्या विभूती विस्ताराने सांग. आणि यावरती भगवंताने विभूती सांगण्याचं कबूल केलं. मग भगवान असं म्हणतात की बाबा, माझ्या विभूतीला विस्ताराला मर्यादा नाही, पण मुख्य आणि प्रसिद्ध ज्या विभूती आहेत त्याच तुला सांगतो. मी सर्वांच्या हृदयात राहणारा आत्मा आहे व जगाच्या उत्पत्ती स्थिती नाशाला कारणही आहे. आणि ही मुख्य गोष्ट लक्षात ठेव. याशिवाय उपासने करता इतर विषय पुष्कळ आहेत अशी प्रस्तावना करून भगवंताने आदित्यानाम अहम विष्णू यापासून तर ज्ञानम ज्ञानवताम अहम इथपर्यंत म्हणजे 38व्या श्लोकाच्या अंत्यपादापर्यंत एकंदरीत 75 विभूती सांगितलेल्या आहेत.
मग या विभूतीमध्ये देव, गंधर्व, ऋषी, मुनी, मनुष्य, पशु, पक्षी, पारमार्थिक, व्यावहारिक पदार्थ या सर्वांचा समावेश भगवंताने करून दाखवला. आणि मग सांगतात सामान्य मनुष्यांमध्ये भगवत विभूती कोणती हे ओळखण्याकरता काय, तर ज्या माणसाच्या ठिकाणी संपत्ती आणि भूतदया या दोन्ही वसतीला आल्या आहेत तो माझा अंश आहे. तसंच जगामध्ये ज्याची आज्ञा शिरसावंद्य मानली जाते तो देखील माझा अंश आहे. आणि याप्रमाणे सामान्य आणि विशेष विभूती सांगितल्यानंतर भगवान म्हणतात की हे सर्व विश्व माझ्या एका अंशाने व्याप्त आहे. याकरता भेद टाकून ब्रह्मसाम्याने सर्वत्र माझी उपासना कर. म्हणजे अशा साम्योपासनेचा भगवंताने अर्जुनाला उपदेश केला. आणि यानंतर अर्जुन म्हणाला की अरे देवा, तुझं एक नामच मुखाला आलं व कानावर पडलं तरी भेद जातो. मग असे तुझ्या रामकृष्ण हरी यापैकी कोणत्याही एका नामात जिथे सामर्थ्य आहे तिथे तू प्रत्यक्ष उपदेश केल्यानंतर भेद राहील कसा. हे सर्व विश्व तू व्यापलेला आहेस हे माझ्या प्रतीतीला आलाय. आणि असा सर्व विषय संजय सांगत असताना धृतराष्ट्र बाहेर जसा डोळ्याने आंधळा तसा आतही ज्ञानाने आंधळा होता म्हणून तो स्तब्ध झाला. परंतु अर्जुनाने मात्र स्वहित साधून घेतलं आणि त्याने विश्वरूप दर्शनाची इच्छा केली आणि त्याची ती इच्छा भगवंताने पूर्ण केली आहे. ती या 11व्या अध्यायामध्ये केलेली आहे. म्हणून एवम रीतीने या दशमाध्यायाचं थोडंसं सिंहावलोकन आपण करून आज आपण 11व्या अध्यायाला आरंभ करतोय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. ओम श्री परमात्मने नमः. आता अवधारा कथा एकादशी आहे दोही रसी परिपूर्ण. जेथे विश्वरूप दर्शनाचा योग घडेल हो चांग पार्था लागी. 11व्या अध्यायाला आरंभ होतोय. स्वामी म्हणतात आता यानंतर 11व्या अध्यायातील कथा ही 2 रसांनी भरलेली आहे. ज्या अध्यायामध्ये अर्जुनाला विश्वरूपाची भेट होईल, ज्या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा म्हणून आलेला आहे आणि त्याच्या पंक्तीला बसलेल्या इतर शृंगार, वीर, करुण, भयानक, बीभत्स, रौद्र, हास्य या रसांचाही यथोचित सन्मान झालेला आहे. अर्थात साहित्यशास्त्रामध्ये वाद आहेत की रस 8 की 9. काहींचं मत असं आहे अष्टावेव रसा नाट्ये न शांतस्तत्र युज्यते. काही आचार्य म्हणतात की नाट्यशास्त्रामध्ये, साहित्यशास्त्रामध्ये केवळ 8च रस, 9व्या रसाचा, शांत रसाचा विचार करू नका. तर काही जण सांगतात की नाही, शांतोपि नवमो रसः, शांत हा देखील 9वा रस आहे. असो, आता आपला तो विस्ताराचा विषय नाहीये. परंतु सर्वच रसांचा या 11व्या अध्यायामध्ये यथोचित सन्मान झालेला आहे. उदाहरण देतात, वधूवरांच्या लग्नात इतर पाहुण्यांनाही वस्त्र, अलंकार इत्यादींचा आहेर करून जसा मान देतात त्याप्रमाणे शांत रसाबरोबर इतर रसांना देखील मराठी भाषेच्या सुखासनात मेण्यात बसवून या अध्यायामध्ये मिरवलं आहे. परंतु त्यातल्या त्यात या 11व्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे 2 रस डोळ्यांच्या ओंजळीने घ्यावेत इतके स्पष्ट आहेत. जसे हरी आणि हर प्रेमभावाने आलिंगन देण्यास यावेत त्याप्रमाणे.
किंवा दर्शाच्या दिवशी म्हणजे दर्श अमावस्या. अमावस्येमध्ये 3 प्रकार ज्योतिषशास्त्राने सांगितलेली आहे. सिनीवाली, राका, कुहू आणि दर्श 4 झाले. तर यापैकी जो दर्श अमावस्या असते त्या दिवशी सूर्य आणि चंद्र ही दोन्ही बिंब परस्परांशी सारख्या प्रमाणात भेटतात. हे जसं आहे त्याप्रमाणे अद्भुत आणि शांत या दोन रसांनी या अध्यायामध्ये परस्परामध्ये ऐक्य केलेले आहे. किंवा दुसरं आणखी उदाहरण देता, आपण प्रयाग क्षेत्री जर गेलो अलाहाबाद या ठिकाणी, तर त्या ठिकाणी गंगामय आणि यमुनामय या दोघींचे ओघ हे एकमेकांमध्ये उत्तम रीतीने सामावले गेलेले आहेत, एकत्र झालेले आहेत. आहे तिथे त्रिवेणी संगम, गंगा यमुना सरस्वती, परंतु प्रवाह मात्र 2च नद्यांचे दिसतात. गंगा यमुनयोर मध्ये तत्र गुप्ता सरस्वती असं चिंतन आलेलं आहे. गंगा आणि यमुना या दोघींच्या मध्ये सरस्वती नदी त्या ठिकाणी गुप्त रीतीने ती अंतःप्रवाही आहे. आणि यामुळे गंगा आणि यमुनांचे ओघ जसे एकमेकात मिळावेत त्याप्रमाणे या 2 रसांच्या संगमामुळे हा अध्याय म्हणजे जणू काही प्रयाग क्षेत्रच झाला आहे. आणि जसं त्या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करून जीव पवित्र होतो, त्याप्रमाणे या अद्भुत आणि शांत रसांच्या संगमामुळे प्रयाग क्षेत्र झालेल्या या अध्यायामध्ये संपूर्ण जगत स्नान करून पवित्र होत आहे. या अध्यायामध्ये गीता रूपी सरस्वती गुप्त आहे, कारण या अध्यायामध्ये श्रीकृष्णानं स्वतःचं व्यापकत्व प्रत्यक्ष असं सांगितलं नाही, तर विश्वरूपाच्या द्वारा ते व्यापकत्व ध्वनित केलंय. म्हणून गीता रूपी सरस्वती गुप्त आहे. आणि शांत व अद्भुत या 2 रसांचे ओघ उघड आहेत. आणि म्हणून या अध्यायाला त्रिवेणी म्हणणं हे योग्यच आहे. आणि लक्षात ठेवा की ही त्रिवेणी आपल्या सर्वांना अनायासे प्राप्त झालेली आहे. माऊली म्हणतात, श्रोते हो, माझ्या ज्ञानदात्या श्री गुरूंनी या त्रिवेणी तीर्थामध्ये श्रवणाच्या द्वारा प्रवेश करणं सोपं केलंय. पूर्वी या त्रिवेणी संगमाला संस्कृत भाषेच्या भाष्य, टीका इत्यादी स्वरूपाने अवघड दरडी होत्या. त्या दरडी फोडून धर्माचं निधान असलेल्या श्री गुरु श्री निवृत्ती महाराजांनी मराठी भाषेचा घाट बांधला. आणि म्हणून कोणीही परमश्रद्धेने या त्रिवेणी संगमात स्नान करावं आणि या अध्यायरूपी प्रयाग क्षेत्रातील वेणी माधव विश्वरूपाचं दर्शन घ्यावं. आणि इतकं झाल्यानंतर संसाराला तिलोदक द्यावं. जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात की नाही, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्यधर्म केला, दिले संसारासी पाणी, तर संसाराला तिलोदक द्यावं. असो, हे वर्णन पुरं झालं. याप्रमाणे ज्या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस आपल्या स्थायी भाव, आलंबन, विभाव, उद्दीपन भाव, अनुभाव, संचारी भाव या अवयवांसह विकसित झालेले आहे. या अध्यायात जगाला श्रवण सुखाची राज पदवी मिळालेली आहे. काय आहे, कोणताही रस जर आपण म्हटलं, शांत असेल, शृंगार असेल, तर त्या रसाकरता म्हणून साहित्यशास्त्राने त्या रसाचा एखादा स्थायी भाव सांगितलेला असतो. त्याबरोबर आलंबन विभाव सांगितलेला असतो, म्हणजे आश्रय सांगितलेला असतो. त्यानंतर उद्दीपन विभाव सांगितलेला असतो, निर्माण होण्याकरता काय कारण आहे. काही अनुभाव सांगितलेले असतात, अनुषंगिक. त्यानंतर संचारी भाव सांगितलेले असतात. आणि ज्याने तो परिसमाप्त होतो त्याला व्यभिचारी भाव देखील असं म्हटलेलं आहे.
म्हणजे एकेका रसाचा जर आपल्याला विचार करायचा असेल तर इतक्या दृष्टीने तो विचार करावा लागतो की शांतरस केव्हा निर्माण होतो, कशाने निर्माण होतो, कुठे कुठे राहतो, त्याचा स्थायी भाव काय, कशाने तो समाप्त होतो, हे सगळं चिंतन आहे. नवरसी भरवी सागरू या ओवीचं चिंतन करत असताना अंतःकरणात इच्छा आहे की थोडासा या साहित्यशास्त्राचा रसालंकार विमर्श जो आहे तो सांगण्याची पाहूया त्यावेळेला. असो, या अध्यायामध्ये जगाला श्रवण सुखाची राजपदवी मिळालेली आहे. या अध्यायात शांतरस आणि अद्भुत रस प्रत्यक्ष तर आहेच, पण इतर रसांनाही यथोचित मान मिळाला आहे एवढं या अध्यायाचं वर्णन केलं, परंतु हे फार थोडं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे तर या अध्यायामध्ये 11व्या अध्यायामध्ये मूर्तिमंत मोक्ष आहे आणि तो हा 11वा अध्याय की जो देवाचं स्वतःचं खाजगी विश्रांती स्थान आहे. परंतु अर्जुन भाग्यवानांचा राजा म्हणून तो या देवाच्या खाजगी घरातही प्राप्त झाला. म्हणजे हे तर खरं देवाचं राहण्याचं खाजगी स्थान, परंतु अर्जुन इतका भाग्यवान या देवाच्या खाजगी घरातही त्याला प्रवेश प्राप्त झाला. बर, या विषयात अर्जुन एकटाच प्राप्त झाला असं का म्हणावं? कारण आज वाटेल त्यालाही गीतेचा सुकाळ झालाय. कारण गीतेचा अर्थ हा मराठी भाषेत आला की नाही, म्हणून या करताच 9व्या अध्यायामध्ये मी जी विनंती केली होती ती ऐका. कोणती? की तुम्ही संतांनी माझ्या गीतार्थाकडे लक्ष द्यावं, ह्याची लागी लक्ष द्यावे तुम्ही संती, ऐकावी विनंती हीच माझी. 9व्या अध्यायामध्ये ही विनंती केलीच होती की नाही. म्हणून माऊली सांगतात की असं असल्यामुळे पुन्हा मी तीच विनंती करतोय की माझ्या बोलण्याकडे तुम्ही लक्ष ठेवा आणि लढिवाळपणा ऐसे करावया तुम्ही संतांची या सभे माझी, असोनी अपात्र जरी आजी धजे तरी तुम्ही माझे माय पाप. आणि त्याचबरोबर हेही खरं आहे की तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशा प्रकारचा गीतार्थ मला लाभला. मग लढिवाळपणा करणं योग्य नाही, परंतु मला बालकाला तुम्ही प्रेमाने मानावं, माझ्यावरती प्रेम करावं. अहो, पोपटाला आपणच बोलण्यास शिकवावं आणि मग तो बोलायला लागला की आपणच मान डोलवावी. किंवा आई ही बाळकाकडून काहीतरी करवून घेत असते आणि त्याच्या त्या कृतीने नंतर आपणच ती संतुष्ट होत नाही काय? हे दोन्ही उदाहरणं जर आपण पाहिले तर ज्याप्रमाणे पोपटाला आपणच बोलायला शिकवतो आणि तो बोलायला लागला की आनंदित होतो, त्याप्रमाणेच महाराज मी जे जे काही बोलतोय ते ते सर्व तुम्हीच शिकवलेलं आहे. म्हणूनच देवा तुमचंच ज्ञान तुम्हीच ऐका. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पये. तुमचंच तुम्हाला मी आता समर्पण करणार आहे. म्हणून हे वाङ्मयाचे गोड झाड तुम्हीच लावलेलं आहे. तरी महाराज आता ते अवधान रूपी अमृताने सिंचन करून मोठं करा आणि मग हे झाड सर्व प्रकारच्या रस आणि भाव यांच्या फुलांनी फुलेल, अनेक अर्थरूपी फळभाराने फळाला येईल आणि याप्रमाणे तुमच्या या अवधान देण्याच्या पुण्यकर्माने जगाला सुकाळ होईल. तुम्ही अवधान दिलं की मला उत्साह प्राप्त होईल आणि मला उत्साह प्राप्त झाला, मी अधिक चांगलं माझ्याकडनं बोलल्या गेलं तर जगाला सुकाळ यामुळे होणार आहे. म्हणून या माझ्या बोलण्याने सर्व संत श्रोते आनंदित झाले आणि म्हणाले, म्हणजे आता माऊली हे सांगतात की अरे आम्ही सर्वजण अतिसंतुष्ट झालेलो आहोत. तू गीतार्थ सांगत आहेस हे फारच चांगलं केलंय, पण आता हे बाकीचं बोलणं सोडून
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाले ते सांग. तेव्हा निवृत्तीचे दास असलेले ज्ञानोबाराय म्हणतात, तव ज्ञान देव निवृत्तीचा दास म्हणे श्रोतयास विनवोनी, अहो कृष्ण अर्जुन संवाद अद्भुत, मी तरी प्राकृत काय बोलू. महाराज, या गीतेत श्रीकृष्णार्जुनांचा जो संवाद आहे त्याचा अर्थ सांगण्याचा मला काय अधिकार, मी अज्ञानी, तो संवाद काय समजू शकतो. परंतु तुम्ही कृपा करून माझ्याकडनं बोलवून घ्या, जसा तुम्हाला बोलवायचा असेल तसा बोलवून घ्या. उदाहरणार्थ, भगवान रामरायांनी झाडांची पानं खाणाऱ्या वानरांकडनं लंकेश्वर रावणाचा जसा पराभव करविला, किंवा एकटा अर्जुन पण त्याने श्रीकृष्णाच्या आश्रयाने दुर्योधनाची 11 अक्षौहिणी सेना जिंकली नाही काय. म्हणून समर्थ जे जे करतो ते ते या जगात होणार नाही असं काही आहे काय? काहीच नाही. आणि यामुळे तुम्ही संतांनी माझ्याकडनं गीतार्थ बोलवावा, बोलवून घ्यावा. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. म्हणजे समर्थ पुरुष कुणाकडनंही काही करून घेतात. म्हणूनच आहे ना, मूकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आले समर्थाच्या मना तेथे कोणाचे चालेना. समर्थाच्या मनात जर आलं तर कुणाचंही काही चालत नाही. आणि तुम्ही समर्थ आहात, यामुळे तुम्हाला जसा गीतार्थ ऐकायचा असेल तसा माझ्या मुखातनं आपण बोलवून घ्या. मी बोलेल आणि मग तुम्ही ऐकाल अशी स्थिती नसून तुम्ही जे बोलवाल तेच मी बोलणार आहे. असो, आता हा गीतेचा शुद्ध आणि अभिप्रेत अर्थ मी सांगणार आहे, तो ऐका. आणि कोणता अर्थ की जो वैकुंठ नायक असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्या मुखातनं निघालेला आहे. म्हणजे काय आहे, मूळ जो वक्ता आहे त्या वक्त्याला जो अभिप्रेत अर्थ आहे तो सांगण्याचा प्रयत्न. मी आरंभाला बोलून आलो, स्वामीजींनी ज्या अभिप्रायाने हा अनुवाद केला तो अनुवाद मला यथार्थ रीतीने कळालाच असं माझं अजिबातच मत नाही. मी रोज प्रवचनाच्या आरंभी स्वामीजींची प्रार्थना करतो की स्वामी, आपण ज्या अभिप्रायाने हा अनुवाद केलेला आहे तो अभिप्राय माझ्या अंतःकरणामध्ये आपण स्पष्ट करावा, माझ्या मुखातनं तो अभिप्राय आपण बोलवून घ्यावा. आणि त्यानुसार जे मला स्फुरण घडतंय त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करतो. काही दोष असतील तर ते माझे मती दोष आहे. तर ज्याप्रमाणे हा स्फुरण करवावा आणि मग बोललं जावं, त्याप्रमाणे माऊली सांगतात की भगवंताच्या मुखातनं जो गीतार्थ निघालेला आहे, भगवंताला जो अभिप्रेत अर्थ आहे तोच अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून पुढे असं म्हणतात की ही गीता ग्रंथ कसा आहे, अनादि जो आद्य वेद प्रतिपाद्य जो का विश्ववंद्य परमात्मा तोची कृष्णनाथ जे ग्रंथी वक्ता धन्य तो श्री गीता ग्रंथ धन्य. अभंग क्रमांक 53 आणि 54. हा गीता ग्रंथ खरोखर धन्य धन्य आहे की वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे. वेदात प्रतिपादनाचा तात्पर्यभूत विषय म्हणून जो देव आहे तो देव
भगवान श्रीकृष्ण या ग्रंथाचा वक्ता झाला. म्हणजे भाव असा की श्रीकृष्ण हा वेदांत प्रतिपादनाचं कर्म आहे, तर गीतेत प्रतिपादनाचा कर्ता झालाय. किती या गीतेचं वैशिष्ट्य आहे. ज्या देवाचं सर्वांनी वर्णन करावं तोच देव या गीतेमध्ये वक्ता झालाय. आणि असं असल्यामुळे या गीता ग्रंथाचं महत्व कोणत्या शब्दांनी वर्णन करावं. जो गीता ग्रंथ सर्व विद्यांचे ईश्वर असलेल्या शंकरांच्याही बुद्धीला आकलन होत नाही, त्या गीता ग्रंथाला श्रद्धा आणि प्रेमयुक्त मनाने नमस्कार करावा एवढंच भलंय. शंभूची ही मती गुंग जेथे, आता जीवे भावे तया नमस्कार करावा साचारे हेची भले. म्हणून आपण सुरुवातीला पाहून आलो, माता पार्वती भगवान शंकरांना विचारते, देवा आपण नित्य एका विषयाच्या चिंतनामध्ये रममाण आहात, तो विषय कोणता आहे मला समजावून सांगा. त्याला भगवान सांगतात, मी ज्याच्या चिंतनात सतत संलग्न आहे तो विषय म्हणजे गीता तत्व आहे. आणि हे गीता तत्व कसं आहे, तीर्थ हरो म्हणे नेनिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. पार्वती, जसं तुझं स्वरूप हे नित्य नूतन आहे, त्याप्रमाणे गीता तत्व हे देखील नित्य नूतन आहे. भगवान शंकर देखील जितक्या वेळेला या गीतार्थात बुड्या मारतात, प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळा अर्थ, नवीन अर्थ त्यांना प्राप्त होतो. म्हणून गीता म्हणजे भाव रत्नाकर आहे. आपण समुद्राला रत्नाकर असं म्हणतो, रत्नांची खाण आहे. बुडी मारली रत्न हाती लागतं, पुन्हा बुडी मारली पुन्हा दुसरं रत्न हाती लागतं. जितक्या बुड्या आपल्याला मारता येतील तितक्या वेळेला जसं समुद्रामध्ये एक एक रत्न आपल्या हाती लागणार आहे, त्याप्रमाणे या गीतार्थामध्ये जितके आपण बुड्या देऊ, प्रत्येक वेळेला एक एक विचार रत्न, विशिष्ट विचार रत्न हे आपल्याला प्राप्त होत असते. यामुळे भगवान शंकरांची देखील मती ज्या ठिकाणी गुंग झाले, त्यांच्याही बुद्धीला जो गीता ग्रंथ आकलन होत नाही. बरं, शंकरांचाच उल्लेख का करावा? कारण की वेदामध्ये असं चिंतन आलंय, ईशानः सर्व विद्यानाम ईश्वरः सर्वभूतानाम. भगवान शंकर हे सर्व विद्यांचे ईश्वर आहेत, अधिपती आहेत. मग सर्व विद्यांचे ईश्वर असलेल्या भगवान शंकरांनाही कळत नाही, तर ते तुम्हाला आम्हाला कळेल काय? सामान्यांना कळण्याची काही संभावना तरी आहे काय? हा कैमुतिक न्यायाने विचार सांगण्याकरता म्हणून भगवान शंकरांचा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. असो, आणि असं असल्यामुळे त्या गीता ग्रंथाला आदराने प्रेमाने नमस्कार करावा एवढंच आपल्या हातामध्ये आहे आणि एवढंच चांगलं आहे म्हणून सांगतात. मग त्या अर्जुनाने त्या विश्वरूपावर दृष्टी ठेवून, विश्वरूप पाहण्याची इच्छा मनात ठेवून, त्याविषयी अर्जुनाने केलेली जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना ऐका. असो विश्वरूप देखावयासाठी ऐका तो किरीटी काय करी. तो अर्जुन मनात म्हणाला, अरे हे सर्व विश्वच सर्वेश्वर परमात्मा आहे, असा जो शब्द प्रमाणाने प्रतीतिगत म्हणजे ज्ञान विषयक पतिकर अनुभव आला आहे, म्हणजे सारांश ज्याचा अपरोक्ष अनुभव आला आहे, तो बाहेर डोळ्यांनाही विषय व्हावा. म्हणजे जे आपल्याला अनुभवाला आला आहे तर तेच आपल्याला डोळ्याला दिसलं तर काय वाईट आहे. हा परमात्माच सर्व विश्व आहे हे आपल्याला अनुभवाने कळालं, पण हा परमात्माच सर्व विश्व कसा आहे हे जर डोळ्याने आपल्याला दिसलं
तर काय वाईट आहे? म्हणून हीच खरी माझ्या अंतःकरणातली इच्छा आहे. परंतु देवाला बोलून दाखवताना संकट वाटतंय. का? कारण हे गुह्य विश्वरूप देवाला कसं विचारावं? कुणाच्या मनात आलेलं आहे हे? अर्जुनाच्या मनात आलं. मग तो म्हणाला की देवा, मागे कोणत्याही आवडत्या भक्तांनी जे विचारलं नाही ते आपण एकदम धाडसाने सांगा, असं कसं काय म्हणावं? आणि मी जरी देवाच्या खाजगी प्रेमातला चांगला मित्र आहे, सखा आहे, तरी पण माता लक्ष्मीपेक्षा अंतरंग लाडका आहे काय? परंतु ती लक्ष्मी देखील हा विश्वरूप दर्शनाचा प्रसंग विचारण्याकरता जेथे घाबरते, त्या ठिकाणी माझी कितीही जरी सेवा झाली असली तरी गरुडाने केल्या एवढी सेवा माझी आहे काय? पण तो देखील या विश्वरूप संबंधाविषयी भगवंत अशी भाषा करत नाही. बर, मी सनकादिकांपेक्षाही जवळचा आहे काय? पण त्यांनाही हा विश्वरूप दर्शनाचा आग्रह धरता आला नाही. बर, मी गोकुळातील प्रेमळ भक्तांसारखा आवडतो काय? म्हणजे अर्जुन थोडासा जो आहे तुलनेने विचार करतोय. भगवंताच्या जवळचे आहेत ना, तर त्या सर्वांचा विचार करतोय की हे तर देवाला इतके जवळचे आहेत आणि यांनी जर आजपर्यंत भगवंताला विश्वरूप दर्शनाविषयी, विश्वरूप दाखवण्याविषयी आग्रह केलेला नाही आहे, तर त्या ठिकाणी आपण आग्रह करणं योग्य आहे काय? आणि आपण आग्रह केलाच तर देव आपल्याला दाखवेल काय? असा प्रश्न अर्जुनाच्या ठिकाणी आहे. म्हणून त्याने माता महालक्ष्मी, शेष, गरुड, सनकादिक, गोकुळवासी इत्यादी सर्वांचा विचार केलेला आहे तुलनेने. गोकुळातील प्रेमळ भक्तासारखा मी आवडणारा आहे का? तर त्यांच्या तुलनेत माझा प्रेम तर कमी असेल ना. काय आहे? गोकुळातील जे भक्त होते त्यांना भगवंताच्या विषयी किती प्रेम होतं आणि भगवंताच्या विरहामध्ये त्यांना किती वेदना होत होत्या, या संबंधामध्ये चिंतन जर आपण करायला गेलो तर गोपी गीतामध्ये फार सुंदर विचारलेलं आहे. गोपी गीतामध्ये गोपी म्हणतात, अटते यद भवा नन्हिकाननम त्रुटिर्युगायते त्वाम पश्यताम कुटिल कुंतलम नाथ ते पदम जड उदीक्षताम पक्ष्म कृदृशाम. म्हणजे याचा अर्थ असा आहे, गोपी म्हणतात देवा, जेव्हा आपण अरण्यामध्ये जातात गोकुळातून, त्यावेळेला तुम्हाला न पाहत असताना त्वाम अपश्यताम, एक त्रुटी देखील आम्हाला युगासारखी वाटते. त्रुटी ही युगा येते त्वाम अपश्यताम. ही त्रुटी म्हणजे काय आहे वो? तर त्रुटी म्हणजे तुला न पाहण्यातली तूट नाही, तर त्रुटी हा एक कालवाचक शब्द आहे. म्हणजे तुझं चिंतन असं केलेलं आहे की सूर्य प्रकाश जो आहे त्याचा वेग विज्ञानाने सिद्ध केलाय. माझ्या ऐकिवाप्रमाणे तो वेग असा आहे की एका सेकंदामध्ये सूर्यप्रकाश 3 लाख किलोमीटर अंतर कापतो. आता विचार करा, एका सेकंदामध्ये किती? 3 लाख किलोमीटर अंतर कापतो. आता थोडासा दुसरा विचार बघा. आपण घरामध्ये असू आणि खिडकीतनं आतमध्ये जे ऊन येतं ना, त्या उन्हामध्ये जे बारीक बारीक छोटे छोटे कवडसे आपल्याला उडताना पाहायला मिळतात, त्याला त्र्यसरेणू असं म्हणतात. अगदी बारीक बारीक असतात. ज्यांना चष्मा आहे, दृष्टीदोष आहे, त्यांना ते दिसतच नाही.
पण असे 3 रेणू पार करण्याकरता सूर्याच्या प्रकाशाला जितका वेळ लागतो त्याला एक त्रुटी म्हणतात. आता विचार करा, एका सेकंदात ज्या ठिकाणी 3 लाख किलोमीटर अंतर कापलं जातं, त्या ठिकाणी या 3 रेणूंना पार करण्याकरता त्या सूर्यप्रकाशाला कितीसा कालावधी लागेल हो? किंबहुना सेकंद, मिनी सेकंद इथपर्यंत मोजण्याचं यंत्र हे प्रकाशात आलं, अस्तित्वात आलं, परंतु हे त्याच्या पलीकडेही असलेली सूक्ष्म कालगणना आहे की नाही? मग त्या गोपिका सांगतात, अशा पद्धतीने एक त्रुटी देखील, तुझा जर आम्हाला विरह झाला तर ती एक त्रुटी म्हणजे तितकासा अत्यल्प कालावधी, म्हणजे डोळ्याची पापणी लवते न लवते याच्यापेक्षाही कमी कालावधी जो आहे, हा देखील आम्हाला युगापेक्षा मोठा वाटतो रे. की किती युग झाले त्या कानाचं आपल्याला दर्शन नाही, त्याचा विरह झाला असं आम्हाला वाटतं. किंबहुना कुटिल कुंतलन नाथते पदम, कुरळे कुरळे केस असलेलं आणि त्या केसांचा एक झुपका ज्याच्या चेहऱ्यावरती आलेला आहे, असं ते तुझं श्रीमुख, सुंदर मुख पाहत असताना ज्या वेळेला डोळ्याची पापणी आमची लवते, त्यावेळेला आम्हाला त्या ब्रह्मदेवाविषयी इतका राग येतो, असं वाटतं की किती मूर्ख आहे हा ब्रह्मदेव, ज्याने आमच्या डोळ्याला पापणी निर्माण केली. जर पापणी निर्माण केलीच नसती तर ती पापणी लवली नसती आणि तेवढाच आमच्या प्रियतमाच्या मुखारविंदाला निहाळण्यामध्ये आमच्या सुखामध्ये प्रतिघात निर्माण झाला नसता. परंतु या मूर्ख ब्रह्मदेवाने उगाचच आमच्या ठिकाणी ही पापणी निर्माण केली आणि देवदर्शनामध्ये प्रतिबंध निर्माण केला. विचार करा, किती प्रेम आहे हो या गोपिकांचं देवावरती. देवाचा क्षण नाही हो, क्षण म्हणणं सुद्धा खूप पुढची गोष्ट आहे. एक त्रुटी देखील ज्यांना विरह सहन होत नाही, किंवा वडील युगा होनी निमिषमानी, डोळ्याची पापणी लावण्याचा जो कालावधी आहे, इतका कालावधी देखील त्या गोपिकांना युगापेक्षाही मोठा वाटतो. किती प्रेम आहे, असं वर्णन आहे गर्ग संहितेमध्ये की ज्या वेळेला भगवान गोकुळ सोडून मथुरेमध्ये गेले, पुन्हा गोकुळामध्ये आले नाही, त्यावेळेला या गोपिकांना खूप वाईट वाटलं, रडत होत्या सारखे. आणि एक दिवस मथुरेमध्ये महालामध्ये भगवान श्रीकृष्ण देखील रडत होते. त्यावेळेला देवकी माता कृष्णाजवळ आले, कृष्णा बरं वाटत नाही का, काय दुःख आहे? काही नाही. देवकी मातेसमोर आपलं दुःख भगवंताने व्यक्त केलं नाही, पण भगवंताचे चुलत भाऊ आणि भगवंताचे उत्तम शिष्य भक्त, ज्ञानी भक्त उद्धव महाराज हे देवाजवळ आले आणि देवाशी बोलतायत, अरे देवा तू रडतोयस रे, अरे अनंत कोट ब्रह्मांड नायक परमात्मा स्वतः परब्रह्म जर रडत असेल तर सामान्य भक्तांनी कुणाकडे आशेने पाहावं रे? सांग देवा का रडतोयस? त्यावेळेला परमात्मा म्हणाले, अरे उद्धवा, मला त्या गोकुळातील गोपिकांची खूप आठवण येते, खूप प्रेम लावलेलं त्यांनी मला, आणि त्यामुळे मला रडू येत आहे. त्यावेळेला त्या उद्धवांनी भगवंताला ज्ञानाचा उपदेश केला. अरे जिथे जिथे संयोग आहे त्या त्या ठिकाणी वियोग हा निश्चित आहे. दगड कितीही जरी उंच गेला तरी जसा तो पुन्हा पृथ्वीवरती येणारच आहे, त्याप्रमाणे जिथे जिथे संयोग आहे त्या त्या ठिकाणी वियोग हा निश्चित आहे. भगवान म्हणाले, उद्धवा तू जसं माझं सांत्वन करतोयस ना, तसं माझ्या विरहाने त्या गोपिका देखील ज्या आहेत खूप दुःखी असतील, जरा त्यांचं सांत्वन करशील काय? उद्धव म्हणाला, हो निश्चित, अगदी. मी देवगुरु बृहस्पतीचा शिष्य आहे, ज्ञानी आहे, जातो आणि त्या गोपिकांचा
जो शोक आहे तो निवृत्त करतो. भगवंताला उद्धवांना प्रेमलक्षणा भक्ती काय असते हे दाखवायची होती, म्हणून हा केलेला प्रसंग होता, लीला होती. आत्ता जातो आणि गोपिकांना समजावून सांगून परत येतो म्हणणारे उद्धव गेले. गोकुळामध्ये ज्या वेळेला गेले ना, त्यावेळेला काही जणांना त्यांनी प्रश्न विचारला की देवा, इथे नंदबाबांचा वाडा कुठे आहे? त्यावेळेला असा काही मार्ग उल्लेख केला नाही की इथनं तुम्ही उजवीकडे जा, मग त्यानंतर चौक लागेल, चौकातनं डावीकडे वळा, मग पुन्हा उजवीकडे जा वगैरे, असा काहीही उल्लेख झालेला नाही. तर एक ओघळ वाहत येत होता पाण्याचा. एका गोपाळाने सांगितलं, बाबा, हे पाणी ज्या घरातनं बाहेर येत आहे ना, तेच नंदबाबांचं घर आहे, तोच नंदबाबांचा वाडा आहे. मग उद्धवजी त्या ओहळाला धरून त्याच्या काठाकाठाने निघाले. एक भव्य दिव्य वाड्यापर्यंत आले. पाहतात तर त्या वाड्यातनं हे पाणी बाहेर पडत होतं. आणि म्हणून त्या वाड्यामध्ये प्रवेश करणार दारात उभे राहिले तर आश्चर्यचकितच झाले. कारण आतलं दृश्य असं होतं, काही गोपिका बसलेल्या होत्या, यशोदामाई बसलेली होती आणि कन्हैया कन्हैया करून त्या रडत होत्या. त्यांच्या नेत्रातनं बाहेर पडलेली जी काही अश्रुधार आहे, त्या अश्रुधारेचा हा असलेला ओहळ होता. पाहता येतं यशोदामाईचे डोळे सुजलेले आहेत रडून रडून. इतर गोपिकांकडे ज्या वेळेला गेलेत, त्या गोपिकांना ज्या वेळेला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत, त्यावेळेला त्या गोपिकांनीच उद्धवांना असं काही समजावून सांगितलंय. हिंदी कवी म्हणतात उधो सीधो भयो. उद्धवांच्या ठिकाणी जो काही ज्ञानाचा अभिमान होता तो परिसमाप्त झाला. प्रेम कसं असतं ते उद्धवांना आज कळालंय. आणि मग उद्धव भगवंताची प्रार्थना करायला लागले, देवा, अरे नको रे हे ज्ञान. यापेक्षा या वृंदावन भूमीमध्ये नाही माणूस म्हणून जन्माला येता आलं, नाही पशु पक्षी म्हणून जन्माला येता आलं, यापेक्षाही खाली कमीत कमी एखादं झाड म्हणा, एखादी वेल म्हणा, या स्वरूपात नाही का होईना या मातीमध्ये जन्माला घाल रे मला. कारण की प्रेम काय आहे हे इथे आल्यानंतर कळतं. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लता हो में ब्रज के गुजारा करेंगे. भागवतामध्ये खूप सुंदर वर्णने, भ्रमर गीत वगैरे सर्व या संबंधामध्ये आहेत. प्रेम कसं करावं, भक्ती कशी करावी हे जर जाणून घ्यायचं असेल तर गोपिकांकडेच पाहावं. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय का खरंच मी त्या गोकुळामध्ये जे प्रेमळ भक्त होते त्यांच्यासारखा देवाला आवडेल काय? अहो गोकुळीच्या प्रेमळा समान काय आवडेन देवासी. एक एक वर्णन खूप सुंदर करण्यासारखं आहे. या धावाधावीमध्ये पूर्ण चिंतन होणं अवघड आहे. अभ्यास पारायण आपले असू दे. पण तो म्हणतो त्या गोकुळवासियांनाही भगवंताने बालपणा धारण करून फसवलं ना, आणि एकाचे गर्भवासही सहन केले. म्हणजे ही कथा कशी आहे तर एकदा अंबरीश राजाच्या घरी दुर्वासा ऋषी आले. तो दिवस द्वादशीचा होता. अंबरीशाला द्वादशीचं व्रत होतं. दुर्वासा म्हणाले, मी तुझ्याकडे आज भोजनाला येणार आहे, पण नदीवर जाऊन स्नान संध्यादी उरकून येईल.
अंबरीश राजा म्हणाला, अवश्य महाराज, या आनंदाची गोष्ट आहे. दुर्वासा नदीवर गेले, पण ते लवकर येईना. इकडे द्वादशी तिथी संपत आली होती. तिथी संपल्यावर भोजन केलं तर व्रताचा भंग होईल, आणि दुर्वासांना सोडून भोजन केलं तर तेही धर्म्य होणार नाही, म्हणजे धर्माला अनुसरून होणार नाही. मग काय करावं? तर त्यावेळेला काही ब्राह्मणांनी सांगितलं, प्राहुर भक्षणम विप्राहिषितन्नाशितंच तत्. तुम्ही देवाची पूजा करा, देवाला नैवेद्य दाखवा, आणि भगवंताच्या चरणाचं तीर्थ ग्रहण करा. कारण की तीर्थ ग्रहण म्हणजे व्रताची पारणा देखील होईल आणि भोजन न केल्याचंही तुम्हाला फळ लाभेल. त्याप्रमाणे अंबरीश राजाने तीर्थग्रहण केलं. म्हणून आपल्याकडे असं आहे, ज्या दिवशी उपवास असेल त्या दिवशी तीर्थ ग्रहण करत नाही. तीर्थ घेतलं की उपवास सुटला. दुर्वासांना येण्याकरता उशीर झाला. मनात विचार करतायत की आपल्याला उशीर झाल्यामुळे, तिथीचा अतिक्रम होत असल्यामुळे राजा सचिंत असेल. येऊन पाहतात तर राजा हा दुर्वासांची वाट पाहत होता, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती चिंता दिसत नव्हती. विचार करतायत, वेळ झाला तरी याच्या चेहऱ्यावर चिंता नाही. विचारपूस केली त्यावेळेला कळालं की याने तीर्थ घेतलंय, पारणा केली व्रताची. हे ऐकताच ते रागावले आणि तुला काही ठिकाणी 10 जन्म सांगितले, तर काही ठिकाणी 100 जन्म सांगितले. 100 जन्म प्राप्त होतील किंवा 10 जन्म प्राप्त होतील असे शाप दिला. त्यावेळेला त्या सुदर्शनाने दुर्वासांची केलेली फजिती वगैरे सगळा भाग निराळा आहे. असो, मला ती काही पूर्ण कथा या ठिकाणी सांगायची नाही. परंतु भगवान असे आहेत, आपल्या भक्ताला या शापाची बाधा होऊ नये म्हणून भगवंतांनी अंबरीशाचे गर्भवास मत्स्य, कच्छ, कूर्म, वराह इत्यादी रूप धारण करून स्वतः सहन केलेत. म्हणून संत वाङ्मयाने वर्णन केलेले अंबरीशा कारणे सोशिशी गर्भवास. म्हणजे त्या अंबरीशा करता भगवंताने काय केलं? स्वतः गर्भवास सहन केले. पण अर्जुन म्हणतो की अरे बाबा, असा अंबरीश थोर आणि अंतरंग भक्त, पण त्याच्यापासूनही हे विश्वरूप भगवंताने लपूनच ठेवलं, सुरक्षित ठेवलं. मग या मर्यादेपर्यंत जे अत्यंत गुह्य आहे आणि ते विश्वरूप या देवाच्या अंतःकरणातलं जणू काही आत्मा आहे असं असल्यामुळे एकदम उराला उर भिडवून निर्भीडपणाने मला कसं बरं विचारता येईल? अर्जुनाच्याच मनात हे सर्व विचार चालले आहेत बरं. पण पुन्हा अर्जुन मनात म्हणाला, या विश्वरूपा संबंधी विचारूच नाही असं जर ठरवलं तर विश्वरूप पाहिल्यापासून मला सुखही मिळणार नाही, सुखही वाटणार नाही. कदाचित माझं जगणं देखील होणार नाही. म्हणजे आता विश्वरूप पाहिल्याशिवाय मी जगेल की न जगेल हे देखील मला शाश्वती राहिलेली नाही आहे. आणि म्हणून आता आम्हाला असे विचारूच, मग देवाला जसं बरं वाटेल तसं करू. आणि अशा धैर्याने तो अर्जुन बोलण्याकरता प्रवृत्त झाला. परंतु आता देवाकडनं ते विश्वरूप दर्शन घ्यायचंय ना, मग मात्र काही प्रेमाने, विनयाने, माधुर्याने बोलू लागला. काय आहे, ज्या वेळेला मनुष्य अत्यंत गोड बोलतो ना, त्यावेळेला त्याचा काहीतरी स्वार्थ आहे हे आपण गृहीत धरावं. असा माधुर्याने बोलू लागला की 1-2 वाक्य ऐकल्याबरोबरच श्रीकृष्ण झाडा देऊन संपूर्ण विश्वरूप दाखवतील असा गोड बोलायला लागला. तो म्हणतो, अहो, वासरू पाहिल्याबरोबर नुकतीच प्रसूत झालेली गाय जशी मोहाने खडबडून उठते आणि मग स्तनाची आणि मुखाची भेट झाल्यानंतर ती गाय पान्हा आवरून धरते काय? नाही ना. असं पहा की जो श्रीकृष्ण
धर्मराजादी पांडवांपैकी कुणीही जरी असला तरी त्याच्या रक्षणाकरता रानातही धावून जातो. त्या श्रीकृष्णाला जेव्हा काही अर्जुनाने काही विचारावं तेव्हा तो ते विचारणे देखील सहन करील काय? तो श्रीकृष्ण स्वाभाविकच प्रेमाचा अवतार आणि अर्जुन त्या प्रेमात घातलेलं मादक द्रव्य आहे. अशा दोघांच्या मिलनात भेद उरला हाच विशेष आहे. वस्तुतः भेद उरायलाच पाहिजे नव्हता, पण उरला हेच विशेष आहे ना. आणि म्हणून या अर्जुनाच्या प्रश्न वाक्याबरोबर काहीही आढेवेढे न घेता देव आपोआप विश्वरूप होईल आणि विश्वरूप धारण करेल. कसा विश्वरूप धारण करणार आहे तर तोच या अध्यायातला पहिला प्रसंग आहे. त्यामुळे तो ऐका, लक्ष द्या. तोची आरंभीचा ऐका कथा भाग देवोनिया चांग अवधान. चांग शब्दाचा अर्थ चांगले. अर्जुन उवाच. अर्जुन म्हणाला, मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयम विगतो मम. अर्जुन म्हणतो, देवा, अरे माझ्यावर अनुग्रह करण्याकरता जे तू अध्यात्म नावाचं परम गुह्य वचन बोललास त्या योगाने माझा हा मोह नष्ट झालाय. आता यावरचं व्याख्यान बघा. तव पार्थ म्हणे तुम्ही मज लागी प्रगटिल्या गोष्टी शब्दातीत जीव महदादी जेव्हा लुप्त होती अव्यक्ती आटती महाभूते. भगवंताला अर्जुन म्हणतो, हे कृपानिधी, करुणासागरा, दयाघना, जे बोलता येण्यासारखं नाही ते तुम्ही माझ्याकरता बोलण्याचा विषय केला. ज्या प्रलय काळात पंचमहाभूत माया विशिष्ट ब्रह्मामध्ये आटतात आणि सर्व जीव महत्त्व, अहंकार, पंचतन मात्रा यांचं सूक्ष्म स्वरूप नाहीसं होतं, जे शेवटचं आणि सर्वांचं विश्रांती स्थान आहे, त्यात देव जे स्वरूप होऊन राहतात ते तुम्ही हृदयाच्या माझ घरात आजवर कृपणपणाने पुरून ठेवले आणि ज्याची चोरी तुम्ही सर्वज्ञ वेदापासून केलेली आहे, जे वेदालाही जे सांगितलं नाहीये, किंवा विराट, हिरण्यगर्भ आणि माया विशिष्ट ईश्वर यांच्यामध्ये व्याप्त जे ब्रह्मरूप अध्यात्म आहे ते अध्यात्म तुम्ही आज माझ्या पुढे हृदय उघड करून दाखवलंय. ते कसं आहे अध्यात्म, की ज्या अध्यात्मावरनं भगवान शंकरांनी आपलं ऐश्वर्य ओवाळून टाकलं आणि स्मशानामध्ये वस्ती केली. हे स्वामी, ती अध्यात्म वस्तू तुम्ही मला एकदम उघडी करून दिली. आणि हे सुद्धा औपचारिक बोलावं तर आता आम्ही तुझ्यापासून वेगळे आहोत कुठे? तुम्ही एकच आहे ना. परंतु हे श्रीहरी, मी खरोखरच महाअज्ञानाच्या पुरामध्ये डोक्यापर्यंत बुडालेला पाहून तू स्वतः त्या पुरात उडी घालून मग मला वर काढलं. म्हणजे भाव असा की देव आणि गुरु जरी ज्ञानी असले तरी सुद्धा अज्ञान घालवण्याकरता त्यांनाही अज्ञानाची भूमिका स्वीकारावी लागते. आणि या अभिप्रायानेच अर्जुन म्हणतो की मी अज्ञानाच्या पुरात बुडालो होतो, पण देवा तुम्ही सज्ञान असूनही मला वर काढण्याकरता तुम्ही देखील या अज्ञानपुरामध्ये उडी घेतली आहे की नाही. दृष्टांत किती सुंदर आहे बघा. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी. ज्याप्रमाणे एखादं लहान बालक असेल तर त्याला पाठीवरती अक्षर गिरवायला सांगायचंय, त्याला स्वतःला गिरवता येत नाही, म्हणून आजोबा त्याचा हात आपल्या हातात धरतात आणि ते अक्षर गिरवतात. वस्तुतः आजोबांना अक्षर गिरवण्याची आवश्यकता आहे काय? नाही. परंतु नातवाला यावं याकरता आजोबा देखील जसे आज्ञाप्रमाणे, अडाण्याप्रमाणे पुन्हा पुन्हा ते अक्षर गिरवतात, त्याप्रमाणे
प्रेमळ भक्ता करता भगवान देखील अज्ञानाच्या पुरात बुडी घालून उडी मारून त्या अज्ञानाला वरती काढतात. देवा, एक तुझ्या वाचून विश्वात कुठेही दुसऱ्याच्या अस्तित्वाची भाषाच संभवत नाही. म्हणजे जगात यत्र तत्र अणुरेणूच सर्वत्र परिव्याप्त तूच आहे. तुझ्या वाचून दुसरं काहीच नाही. पण आमचं पाप असं आहे की आमचंच अस्तित्व आहे असं आम्ही म्हणत होतो. म्हणजे तू आहे असं न म्हणता आम्ही आहोत असंच आमचं म्हणणं चाललेलं होतं. जगात मी एक अर्जुन आहे असा देहाच्या ठिकाणी अभिमान बाळगत होतो आणि या कौरवांना आपली माणसं असं म्हणत होतो. देवी कौरवाती मानवनी स्वजन नको नको रण ह्यांच्या सवे. यांना आपला माणसं म्हणत होतो आणि त्यामुळे यांच्याशी युद्ध नको असं म्हणत होतो. म्हणून यापेक्षा आणखी एक असा विशेष भ्रम होता की यांना युद्धात मारीन आणि त्या स्वजनवधाच्या पापाने कोणत्या तरी नरकात जाईन असं दुःस्वप्नच मी जणू काही पाहत होतो रे देवा. परंतु तू कृपा करून मला जाग केलं. म्हणून देवा, मी आता गंधर्व नगरी सोडून बाहेर पडलोय. मी इतके दिवस पाण्याच्या इच्छेने मृगजळ पित होतो. देवा, एकाने सर्प कापडाचा केलेला होता पण त्याच्यावर पाय पडून आपल्याला सर्प चावला आहे या भ्रमाने विषाच्या लहरी मात्र खऱ्याच येत होत्या. याप्रमाणे व्यर्थ मरणाऱ्या जीवाला मला जगविण्याचे श्रेय तू घेतलं आहेस. म्हणजे काय बघा, आहे सगळं खोट पण त्या खोट्याचा परिणाम जो आहे तो मात्र खरा. दोरीवरती भासणारा सर्प खोटा परंतु अंगाला घाम सुटणे, भय वाटणे हा परिणाम खोटा का खरा हो? हा परिणाम मात्र खरा. किंवा एक गंमत सांगतो. दोन मित्र होते. ते एक ठिकाणी रानामध्ये असे थोडेसे पहुडले. त्यावेळेला जवळनं एक सर्प आला आणि एका मित्राला पाठीला तो चावला. दंश झाल्यामुळे एकदम तो मित्र खडबडून जागा झाला. इकडे तिकडे पाहायला लागला. तर त्याला तर हा साप चावला हे दिसलं नाही, पण दुसरा जो होता त्याने सर्प मात्र पाहिला की अरे सर्प पळाला, याचा अर्थ दंश. तो म्हणाला, रामभाऊ पायरे काय टोचलं? त्याने ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की दोन व्रण दिसतायत, हा निश्चितपणे सर्पदंश आहे. पण त्याने विचार केला की जर याला सर्पदंश झाला असं सांगितलं हा घाबरेल. म्हणून त्याने सांगितलं, अरे काही नाही काही नाही, काटा होता खाली, तो काटा तुला रुतल्या गेला, टोचल्या गेला. असं होय, काटा आहे म्हणून त्याला काहीच वाटलं नाही आणि तो पुन्हा पहुडला. झाले 5-6 महिने झाले, त्याला काहीही परिणाम झाला नाही. आणि नंतर 5-6 महिन्यांनी एक वेळेला तो मित्र पुन्हा भेटला, त्याच्याशी बोलला. अरे आपण गेलो होतो ना फिरायला अमुक ठिकाणी? हो हो, आठवतं तुला त्या दिवशी तुला ते काटा टोचला होता? तो म्हणाला, हो रे, खूप टोचला होता, खूप दुखलं होतं. अरे तो काटा टोचला नव्हता त्यावेळेला तू घाबरू नये म्हणून मी तुला काही बोललो नव्हतो. आज खरं सांगतो. काय खरं सांगतो? तुला त्या दिवशी सर्पदंश झाला होता. हे ऐकल्याबरोबर त्याने आपल्याला सर्पदंश झालेला आहे हे इतकं मनावर घेतलं की आता खरोखरी सर्पदंश झालेला नसतानाही तो मात्र आपल्याला सर्पदंश झालाय ही भीती मनामध्ये घेऊन त्याला त्या विषाच्या ज्या उर्मी आल्या, लहरी ज्या चढल्या, त्याने तो खलास झाला. एक दुसरं उदाहरण असं दिलं गेलेलं आहे की एक व्यक्तीला असंच सर्पदंश झाला तर कशी वेदना होते
काय काय त्रास होतो हे सर्व दाखवलं गेलं, त्याच्या मनावरती ते बिंबवल्या गेलं. आणि नंतर त्याला एकांतामध्ये असं एक ठिकाणी ठेवलेलं असताना एक उंदीर सोडला. तो उंदीर त्याला चावला, परंतु त्याच्या मनामध्ये काय होतं? सर्प. त्यामुळे उंदीर चावला तरी सुद्धा आपल्याला सर्पदंश झाला याच भीतीने तो परिसमाप्त झाला. अर्थ काय कळाला? की खरं नसतानाही ज्या खोट्या स्थितीने परिणाम मात्र खरा होतो. त्याप्रमाणे अर्जुन म्हणतो सर्प नव्हे दोरी परी त्या लहरी मज खरोखरी येत होत्या, ऐशा परी होतो मरतमी वाया वाचविले दया सिंधो तुवा. सर्प मुळामध्ये नव्हताच, दोरीचाच सर्प केलेला होता, पण त्याच्यावर पाय पडून तो आपल्याला चावलाय या भ्रमानेच विषाच्या लहरी मात्र खऱ्या येत होत्या. परंतु देवा, अशा भ्रमाने व्यर्थ मरणाऱ्या या मला म्हणजे या जीवाला जगविण्याचं श्रेय तू घेतलंयस, तूच खरं वाचवलं आहेस. कुपी प्रतिबिंब आपुलेच पाहे उडी घालत आहे सिंह तेथे, तोची तया कोणी धरोणी राखावे तैसे मज देवे वाचविले. आपण मागे सशाची आणि त्या सिंहाची गोष्ट ऐकून आलेलो होतो. त्या विहिरीतल्या पाण्यात आपलंच प्रतिबिंब पडलेलं आहे असं न कळल्यामुळे या विहिरीत आपला प्रतिस्पर्धी दुसरा सिंह आहे अशा समजुतीने हा मूर्ख सिंह आता प्रतिस्पर्ध्याचा नाश करण्याकरता विहिरीत उडी घालीलच असं तर्कानं जाणून एखाद्या दयाळू महापुरुषाने जसं त्याला आवरून धरावं, त्याप्रमाणे हे अनंता, माझं तुम्ही अशाच प्रकारच्या भ्रमापासून रक्षण केलं आहे. एरवी या युद्धाविषयात माझा तर इतक्या मर्यादेपर्यंत निश्चय झाला होता की आता 7ही समुद्रांनी एकत्र मिळावं, हे संपूर्ण जगच बुडावं, यानंतर आकाशही खाली तुटून पडावं, एवढा अनर्थ झाला तरी चालेल, परंतु मला मात्र या स्वगोत्रजांशी युद्ध करण्याचा प्रसंग येऊ नये. आणि अशा अहंकाराच्या वाढीनेच मी दुराग्रह रूपी पाण्यामध्ये बुडी दिली होती. पण बरं झालं की तू जवळ होतास. देवा, एरवी मला कोणी वर काढलं असतं रे? आपले नसलेल्या लोकांना आपलं म्हणणं, खोट्या देहाला मी असं मानणं, हे किती मोठं अज्ञान आहे. पण मी ते मानलं होतं आणि त्याच्या ठिकाणी नसलेले नाम गोत्र खोटेच ठेवले होते. असं फार मोठं वेड मला लागलं होतं, परंतु देवा, तुम्ही त्या वेडेपणापासून माझं रक्षण केलं. बघा गीतेचा टप्पा कसा आहे. गीता ही स्वजनांना देखील शत्रू पाहण्याकरता शिकवते आणि आपण मात्र अशी आहोत शत्रूला देखील आपला म्हणतो. बस हेच असलेलं वैलक्षण्य आहे. अर्जुन शत्रूंना आपलं म्हणत होता आणि भगवान आपले जे आहेत त्यांना देखील शत्रू पाहायला शिकवतात. हे विलक्षणता आहे. असो, अर्जुन म्हणतो, लाक्षा गृही आम्हा संरक्षिले साच, ते तो देहासीच होते भय, पर्याता येथे चैतन्या सकट, होत होता घात सर्वस्वाचा. देवा, मागे एकदा जळत असलेल्या लाक्षागृहातून तू आम्हाला बाहेर काढलं. आता ते सगळं लाक्षागृहाचे प्रकरण मी सांगत नाही, पण त्यावेळी जळण्याचं भय हे फक्त स्थूल देहाला होतं. पण आता ही दुसरी मोहरूपी लाक्षागृहात जळण्याची जी पीड आहे ती चैतन्या सकट देहाला होती रे. देवा, युद्ध करणारच नाही या दुराग्रह रूपी हिरण्याक्षाने माझी बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि तो मोहरूपी समुद्रातील विवराच्या द्वारा पाताळात शिरून बसला होता. हिरण्याक्षाचं चिंतन असं आहे, तो रोज 6 हात वाढायचा.
साधारणतया 1 हात म्हणजे 1.5 फूट, 6 दीड 9, अर्थात ही जुनी गणित पद्धती. जुन्या काळी पावकी, निमकी, सव्वाकी, दीडकी, अडीचकी, आऊटकी असं सर्व शिकवलं जात असे. आता सर्व कॅल्क्युलेटरवर जातं. कॅल्क्युलेटर बंद पडलं की यांचं सगळं गणित संपलं. आम्हाला ज्योतिषशास्त्र शिकवताना हे सर्व शिकवलं गेलं. त्यामध्ये दीडकी अशी आहे, 6 दीड 9. रोज 9 हात हा वाढत असे. इतका याचा आकार विस्तारलेला होता की संपूर्ण पृथ्वीवर याचं आधिपत्य होतं. पृथ्वी यांनी काखेत घेतलेली होती आणि हा वरुण लोकांमध्ये वरुणाशी युद्ध करण्याकरता गेलेला होता. तर त्याप्रमाणे युद्ध करणार नाही हाच दुराग्रह म्हणजे जणू काही हिरण्याक्ष आहे. आणि त्याने माझी बुद्धी ही जणू काही असलेली पृथ्वी, तर बुद्धिरूपी पृथ्वी काखेत घातली आणि मग तो मोहरूपी समुद्राच्या विवराद्वारा पातळामध्ये शिरून बसला. मग तिथून तुझ्या सामर्थ्याने माझ्या बुद्धीला या ज्ञानाच्या ठिकाणावर एक वेळ येणं झालं देवा. म्हणून देवा, या पृथ्वीचे उद्धारण करण्याकरता जसा तू एकदा वराह झाला होतास, त्याप्रमाणे आता माझ्या बुद्धीचं उद्धार करण्याकरता देखील तुला वराह होणं भाग पडलं. म्हणून देवा, असे तुझे अमर्याद उपकार आहेत आणि ते सर्वच्या सर्व मी तोंडाने काय बोलून दाखवावे. परंतु एवढं मात्र खरं आहे की माझ्या रक्षणाकरता तू आपल्या 5 प्राणाचे पदरही मोकळे सोडलेले आहेस. म्हणजे प्राणपणाला लावून तू माझं रक्षण करत आहेस एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून हे देवराया, तू जो आतापर्यंत उपदेश केलास तो काहीही वाया गेलेला नाहीये आणि या कामी तुला चांगलं भरघोस यश मिळालेलं आहे. कारण माझं अज्ञान हे विषयासह आणि जीवदशा ही जगतासह नष्ट झालेली आहे. देवा, या आनंदरूपी सरोवरातील जणू कमळे तसे हे जे तुमचे डोळे आहेत ते आपल्या प्रसन्नतेच्या प्रसादे ज्याच्या करता निर्माण करतात. देवा, काय हो, त्या माणसालाही मोहाची भेट व्हावी का? त्यालाही अज्ञान असावं काय? ही क्षुद्र गोष्टच कशी असू शकेल कुणाला? किंवा जो समुद्राच्या पाण्याने विझत नाही त्या वडवा नलाला विझवण्याकरता मृग जळाची वृष्टी उपयोगाची पडेल काय? तर हे जसं नाहीये त्याप्रमाणे मी तर ज्ञानदात्या अशा तुझ्या कृपेच्या खास अंतर्गृहात शिरून ब्रह्मरसाचं भोजन करत आहे. मग या योगाने माझा मोह गेला याविषयी काही आश्चर्य आहे काय? किंबहुना एवढं होऊ नये जर माझा मोह गेला नाही तरच खरं आश्चर्य आहे. म्हणून देवा, मी आता उद्धाराला प्राप्त झालो आहे. हे बघ, मी तुझे पायांना स्पर्श केलाय आणि तुझ्या चरणावरती हात ठेवून शपथपूर्वक मी सांगतोय की तुझ्या उपदेशाने मी निश्चित उद्धाराला प्राप्त झालोय. घेवोनी शपथ तुझ्याच पायाची, सांगतो मी साच उद्धरलो. पुढे म्हणतो, भवाप्यव्यवहि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम्. तुझे देवदेवा विस्तीर्ण नयन कमळा समान विराजती. कोटी सूर्यासम दिव्य ते तुझे तेज आज तूची मज बोध केला. म्हणजे हे कमलपत्राक्ष कृष्णा, मी तुझ्यापासून भूतांची उत्पत्ती आणि प्रलय विस्ताराने ऐकलेत आणि तसंच तुझं महात्म्य हे ऐकलं, व्यापकत्व हे ऐकलं आणि तुझा ऐश्वर्य योग देखील मी ऐकला आहे. म्हणून कमळपत्राप्रमाणे ज्याचे डोळे विस्तृत आहेत,
म्हणून कृष्णं कमलपत्राक्षं पुण्यश्रवण कीर्तनम असं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा नमः पंकजनाभाय, नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय, नमस्ते पंकजांघ्रये. कुंती मातेने भगवंताचं असं स्तवन केलंय. प्रश्न असा निर्माण होतो की कमळाप्रमाणे भगवंताचे डोळे सुंदर विस्तीर्ण असे आहेत काय? तर माझं मत असं आहे की कमळाप्रमाणे देवाचे डोळे असं म्हणणं म्हणजे ही उपमा जी देणं आहे ती चुकीची उपमा देणं आहे, उलट उपमा देणं आहे. म्हणजे या पाण्यामध्ये निर्माण होणाऱ्या कमळांची अशी काय दिशा की ज्या कमळांनी या अनंतकोट ब्रह्मांड नायक गुण लावण्य निधी असलेल्या परमात्म्याच्या नेत्र कमलांशी बरोबरी करावी. तर पंकज नेत्राय म्हणत असताना कमलम इव नेत्रे यस्य स कमल नेत्रः अशी व्युत्पत्ती न करता माझं मत असं आहे, नेत्रयोः इव कमलम यस्य स नेत्र कमला स कमल नेत्र. म्हणजे देवाच्या डोळ्यासारखे कमळपत्र आहेत. कमळाचं फूल हे देवाच्या डोळ्यासारखं आहे. देवाचे डोळे जितके सुंदर आहेत त्याप्रमाणे कमळ पुष्प हे सुंदर आहे. कमळासारखे देवाचे डोळे सुंदर नाहीत, तर देवाच्या डोळ्यासारखे कमळ सुंदर आहेत. कोटी सूर्य समप्रभ, कोटी सूर्याप्रमाणे तेज असलेला हे महेश्वरा श्रीकृष्णा, तुझ्यापासून मी आजवर जे ऐकलंय ते असं आहे की हे भूत ज्या प्रकाराने जिच्यापासून उत्पन्न होतात आणि ज्या प्रकाराने जिच्यामध्ये लयाला जातात त्या प्रकृतीचं स्वरूप देवाने माझ्या पुढे विस्ताराने सांगितलं आहे. आणि ही प्रकृती कशी आहे, कुणाच्या आश्रयाने राहते, तिच्यापासून काय काय उत्पन्न होतं, हा सर्व माझ्या स्वरूपाचा हिशोब दिला आहे हे खरं. पण याशिवाय पुरुषाचं स्वरूपही दाखवलंय. म्हणजे ज्या पुरुषाचा म्हणजे परमात्म्याचा महिमा पांघरून वेद हा ज्ञानाने धड झालाय, जी वेदस्वरूप शब्दराशी सर्वज्ञतेच्या उत्कर्षाला प्राप्त होते आणि जगते, तसंच धर्मासारख्या रत्नाला प्रसवते. कोण? वेदस्वरूप शब्दराशी. आणि यातील ते रहस्य किती शब्दराशी या पुरुषाच्या ज्ञानप्रभेच्या पायाची सेवा करते. म्हणून असे ज्या महापुरुषाचे अगाध महात्म्य आहे की जे वेदशास्त्र पुराणांनी सांगितलेल्या सर्व साधन मार्गाने देखील प्राप्य आहे, रम्य आहे. आणि या प्रकाराने स्वात्म रूपाने मी आत्मा म्हणजे पुरुष परमात्मा आहे असा अनुभव घेण्याविषयी रम्य असं महात्म्य देवा तुम्हाला दाखवलेलं आहे. उदाहरण देतात, जसं आकाशातील ढगाळांचा केर उडून गेल्यानंतर डोळ्यांची दृष्टी सूर्यमंडलात शिरते, किंवा हाताने शेवाळ सारूनच पाणी पाहता येतं, किंवा सर्पाचे वेढे उकलल्यानंतरच चंदनाला आलिंगन देणं घडतं किंवा स्पर्श करणं शक्य होतं, किंवा पिशाच ज्या वेळेला पळतं तेव्हाच मग द्रव्याचा ठेवा हाताशी येतो, त्याप्रमाणे परमपुरुषाशी मिलन होण्याकरता जी प्रकृती आड येत होती ती देवाने ज्ञानोपदेश करून दूर सारून माझ्या बुद्धीला परपुरुषाशी रममाण होण्याकरता शय्यागार केले. परतत्व माझी मती शेजार केले. परपुरुष या शब्दाचा अर्थ परमात्मा करायचा आहे बरं का. म्हणून देवा तुझ्या कृपेने या
परतत्वाचं ज्ञान झालं. कसं ज्ञान झालं तर अपरोक्ष ज्ञान झालं. याविषयी आता माझ्या अंतःकरणाला खात्री झाली आहे आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय भ्रम राहिलेला नाही. परंतु आणखी एक उत्कट इच्छा निर्माण झाली आहे. कोणती रे? ती इच्छा जर भिडेने राहू दे म्हणू तर दुसरं कोणाला विचारण्याला जाऊ. आणि आता आम्ही तुझ्या वाचून दुसरं कोणतंही गुरुस्थान जाणत नाही. जसं पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांनी पाण्याच्या उपकाराचं ओझं मानलं, बालकाने स्तनपान करण्याविषयी स्त्री म्हणून संकोच केला, तर हे श्रीहरी त्यांना जगण्याकरता दुसरा उपाय आहे काय? नाहीच ना. म्हणून अर्थात हे जसं आहे त्याप्रमाणे तुझ्या वाचून विचारण्याकरता आम्हाला दुसरं स्थान कोणतं आहे? होतो उपकार जळाचा म्हणून जळचळे पाणी सांडी गेले, किंवा तान्ह्या बाळे मानेला संकोच करावयासाच स्तनपान. हे जर झालं तर स्वतःचं रक्षण करण्याकरता त्यांच्याकडे दुसरं काही साधन आहे काय? नाही ना. म्हणून आता भिडेची अडचण मानाविषयी वाटत नाही. मनाला आवडेल तेही तुझ्या पुढे मोकळेपणाने बोलावं असं वाटतं. आणि मग इतक्यात देव म्हणाले, हे बोलणं पुरं कर, तू आपली इच्छा लवकर सांग बघू. ऐसे माझ्या मनी आले चक्रपाणी, तव बोल झणी म्हणे देव. झणी या शब्दाचा अर्थ लवकर. अरे बाबा, तू हे लांब लचक का सांगते? तुझं म्हणणं काय आहे? तुला काय हवंय ते सांग. त्यावेळेला म्हणतात, एवमेतद्यथार्थत्वं आत्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तम. भगवान म्हणतात, अर्जुन म्हणतो की हे परमेश्वरा, तू स्वतःविषयी जे काही बोलतोस ना ते तसंच बरोबर आहे. तरी पण हे पुरुषोत्तमा, मी तुझ्या त्या ईश्वरीय रूपाला पाहण्याची इच्छा करत आहे. या श्लोकाचा भाव सांगतात. मग तो अर्जुन म्हणाला की तुम्ही मागे निर्गुण स्वरूपाविषयी जी गोष्ट सांगितली, त्या योगाने माझी अनुभवाची दृष्टी ही समाधानाला प्राप्त झाली. ठीक. आता ज्याच्या संकल्पाने ही चतुर्दश लोकांची परंपरा उत्पन्न होते आणि नष्ट होते, अशा ज्या ईश्वर स्वरूपाला तू स्वतः मी असं म्हणतोस, किंवा ज्या स्वरूपाविषयी हे देवा तुला आत्मीयता वाटते, ते तुझं मूळ स्वरूप, की ज्यापासून हे 2 हात 4 हात असलेले रूप देवाचे कार्य करण्याच्या निमित्ताने पुन्हा पुन्हा घेऊन मृत्यू लोकामध्ये येतोस. देवा, ते मला पाहायचं आहे. किंवा तू गुणवान कुशल असा गारुडी आहेस, कारण तू व्यापक असूनही माया शक्तीने त्या क्षीरसागरात समुद्र शयन करण्याचं सोंग दाखवतो. निराकार असूनही एका क्षणात मत्स्य कुर्म्यादी रूपांचा अलंकार बनवून ते आपल्या अंगावर मिरवतोस. निष्क्रिय असूनही जगाच्या उत्पत्तीचा खेळ करतोस आणि हा सर्व खेळ संपल्यानंतर सर्वांना एकत्र साठवतो. अर्थात हे सर्व प्रकार ज्या अधिष्ठानावर घडतात, उपनिषद ज्या अधिष्ठानाला गातात, योगी ज्या अधिष्ठानाला हृदयात घालून पाहतात, सनकादिक ज्या अधिष्ठानाला पोटाशी धरून आहेत, देवा, असं जे तुझं अगाध विश्वरूप आहे ते आम्ही कानाने ऐकलंय, पण ते पाहण्याकरता माझं चित्त उतावीळ झालेलं आहे. मग देवाने आपणहून माझ्यात असलेली ही भिडेची अडचण दूर सारून तुझी इच्छा काय आहे असं विचारलंच आहे. तर महाराज, माझी हीच एक मोठी इच्छा आहे की तुझं संपूर्ण विश्वरूप माझ्या दृष्टीला विषय व्हावं, आणि अशी फार मोठी इच्छा मी माझ्या मनाने बांधून ठेवली आहे. आणि मग पुढे अर्जुन म्हणतो, मन्यसे यदि तत्शक्यम मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं
दर्शयात मानव्ययम. म्हणजे हे प्रभू, जर ते मी पाहणं शक्य आहे, ते विश्वरूप मला दिसणं शक्य आहे असं तू समजत असशील, तर हे योगेश्वरा, तू मला ते आपलं अविनाशी स्वरूप दाखव. अर्थात ते विश्वरूप दर्शन व्हावं अशी अर्जुन प्रार्थना करतोय. परंतु त्या विश्वरूप दर्शनाकरता मी अधिकारी, योग्य, पात्र आहे असं जर तुला वाटत असेल, तर मला जरूर दाखव अशी प्रार्थना आहे. परंतु शारंगधरा, म्हणजे आता यावरती व्याख्यान जे आहे ते आपण बघा. अर्जुन म्हणतो की हे शारंगधरा, परी आणिक ते ऐक माय बापा, तुझं विश्वरूपा देखावया, असे माझ्या ठाई योग्यता, साचार किंवा अधिकार नसे माझा. म्हणजे की तुझं विश्वरूप पाहण्याकरता माझ्या अंगी अधिकार आहे किंवा नाही, हे मी आपलं आपणच जाणू शकत नाही, हे तू जाणू शकतोस. मग कदाचित भगवान असं म्हणतील की अर्जुना, आपण विश्वरूप दर्शनाचे अधिकारी आहोत की नाही हे तू स्वतः का जाणू शकत नाहीस. तर माझं उत्तर असं आहे देवा, की जसं रोगी मनुष्याला आपल्या रोगाचं कारण समजतं का, तर जसं नाही, त्याप्रमाणे मी या विश्वरूप दर्शनाचा अधिकारी आहे की नाही हे कसं जाणेन. जसं रोगाचं कारण किंवा रोगाचं निदान या दोन्ही गोष्टी रोग्याला स्वतःला कळत नाही, त्याप्रमाणे. आणि महाराज, व्यवहारातला प्रकार असा आहे की एखाद्याला फळाची इच्छा असली म्हणजे त्याच्यात अधिकार असतोच असं नाही. उलट इच्छेच्या अति उत्कर्षामुळे इच्छुक मनुष्य आपली फलापर्यंत पोहोचण्याची योग्यताच विसरून जातो. अति तहान लागलेला मनुष्य म्हणतो मला आता समुद्रही पुरणार नाही. समुद्राचा कोपरा तरी पिऊ शकेल का तो? नाही. मग याप्रमाणे प्रबळ इच्छेच्या वेडाने आपल्या इच्छेची पूर्णता आपणच करण्याची जबाबदारी सांभाळली जात नाही. म्हणूनच बाळाचा अधिकार जशी माता जाणते, त्याप्रमाणे श्री जनार्दना, माझ्या सामर्थ्याचा प्रथम विचार कर आणि नंतर मग मला विश्वरूप दर्शनाचा आरंभ कर. माझ्या ठिकाणी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसेल तर तशी ती प्राप्त होईल अशी कृपा करा. म्हणजे गंमत अशी आहे की माझ्या ठिकाणी विश्वरूप दर्शनाची योग्यता नसेल तर मग नका दाखवू असं म्हणत नाही अर्जुन. योग्यता नसेल तर योग्यता निर्माण करा, योग्यता प्रदान करा, ती कशी प्राप्त होईल अशी कृपा करा. नाही तर तुला कोणत्याही प्रकारे योग्यताच नाही असं तरी स्पष्ट सांगा. कारण माझ्यात अधिकार नसताना तुम्ही विश्वरूप दाखवणं हे व्यर्थच होणार आहे. ज्याप्रमाणे पंचमस्वराच्या आलापाने बहिऱ्याला गायनाचं सुख देणं हे जसं व्यर्थ आहे, त्याप्रमाणे योग्यताच नसेल तर विश्वरूप दाखवणं सार्थक फलवान होईल काय? होणार नाही. एरवी आपण पाहिलं तर मेघ हा बापड्या चातकाची तहान भागवण्याकरता वर्षाव करतो, तेव्हा तो जगाला पुरेसा होईल असा वर्षाव करत नाही काय? करतो. परंतु एवढी जरी वृष्टी झाली तरी ती खडकावर जशी व्यर्थच होते. चकोर जो म्हणजे चातक जो आहे त्याला जसं चंद्रामृत अनायासे प्राप्त होतं, पण ते चंद्रामृत इतर पक्ष्यांना शपथ घालून कोणी नको म्हटलं आहे काय? तर इतर पक्ष्यांना ते सेवनच करता येत नाही, त्याची अडचण आहे ना त्या इतर पक्ष्यांची. रात्र संपून जरी उजाडलं तरी पण आंधळ्याला डोळ्या वाचून ते उजाडणं, तो प्रकाश जसा वायाच आहे, त्याप्रमाणे योग्य ते वाचून विश्वरूप दाखवलं तर ते वायाच जाणार आहे. म्हणून आपण पाहिलंय की प्रत्येक गोष्टीमध्ये योग्यतेला महत्व आहे. योग्यते वाचून काहीही घडत नाही. आणि ती योग्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल
तर संस्कार आपल्या जीवनावरती करावे लागतात. असो, पण माझी योग्यता आहे की नाही ते पहा, आणि योग्यता नसेल तर योग्यता कशाने प्राप्त होईल ते सांग. ती योग्यता माझ्या ठिकाणी प्राप्त झाली पाहिजे अशी कृपा कर, म्हणजे योग्यताही द्या आणि विश्वरूपही दाखवा, असा या चिंतनाचा भाव आहे. म्हणून अर्जुना, आपला देवा, तू माझ्यावरील प्रेमामुळे एकदम विश्वरूप दाखवशील असा मला खरोखर विश्वास वाटतो. म्हणजे माझी योग्यता जरी नसेल तरी तू मला दाखवशील असा मला विश्वास वाटतो. प्रेम आहेत, कारण की तुझं माझ्यावर तेवढं. कारण की झपाट्याने काम करण्यात आणि विचाराची जरूर न पडता एकदम अफाट काम करण्यात तू नित्य नवा अग्रेसर आहेस. अघटित घटना घटीयसी माया असं जे चिंतन केलेलं आहे, तर त्या मायेचा तू अधिपती आहेस. त्यामुळे ते होणार नाही असं वाटतं त्या गोष्टी करण्यामध्ये तू एकदम वाकबकार आहेस. असो, आणि आम्ही असं समजतो की तुझं औदार्य हे तुझ्या अधीन आहे. काय आहे? द्यायचं म्हटलं ना की काही गोष्टी लागतात. काय काय लागतं? एक, स्वातंत्र्य पाहिजे. दोन, सामर्थ्य पाहिजे. आणि तीन, औदार्य पाहिजे. तर देता येतं, नाहीतर देताच येत नाही. पहिली गोष्ट सांगितलेली आहे स्वातंत्र्य. बरेच जण असे आहेत, संपत्ती पुष्कळ असते परंतु देण्याचं स्वातंत्र्य नसतं, त्यामुळे देता येत नाही. काही जण असे असतात, स्वातंत्र्य असतं परंतु सामर्थ्यच नसतं. गरीब एखादा मनुष्य घरातला करताय, द्यायचं म्हटलं तर तो देऊ शकतो परंतु सामर्थ्यच नाही, म्हणून सामर्थ्य पाहिजे. आणि काही ठिकाणी असं आहे, स्वातंत्र्य हे असतं, सामर्थ्य हे असतं, पण औदार्यच नसतं. मग तिन्ही गोष्टी पाहिजे, स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि औदार्य असं जर घडेल असेल तर या त्रिवेणी संगमामध्येच दान देणं घडतं. पण या औदार्याला काही सीमा आहेत, मर्यादा आहेत. पण देवाचं औदार्य कसं आहे, ते स्वतंत्र आहे. उदार उदार शब्दाचा अर्थच असा दिलेला आहे की आपल्याला शिल्लक राहील की नाही याचा विचार न करता जो प्रदान करत असतो त्यालाच उदार असं म्हटलेलं आहे. आणि देव फक्त उदार नाही, तू तो उदारांचा राणा असं म्हटलेलं आहे. हा उदारांचाही राजा आहे. देवाचं औदार्य कसं स्वतंत्र आहे, तर तुझे औदार्य जाणो स्वतंत्र असं म्हटलेलं आहे. कैसे तुझे थोर औदार्य स्वतंत्र, देता पात्र पात्र पाहसीना, कैवल्या एवढी वस्तुजी पावन, करीसी ती दान वैर्यांशीही. माऊली म्हणतात, याचकाच्या योग्य अयोग्यतेच्या अधीन नाही, तर तुझं औदार्य तुझ्या अधीन आहे. कारण कोणतीही वस्तू देत असताना तू पात्र आहे का अपात्र आहे याचा विचार करत नाहीस. आणि म्हणूनच मोक्षासारखी पवित्र वस्तू देखील तू वैऱ्यांना दिली आहेस. पण कृपा करून कोणी याचा अर्थ असा करू नये की मग जर भगवान देत असताना पात्र अपात्रतेचा विचार करत नाही तर आपण तरी पात्र होण्याचा प्रयत्न का करावा? अपात्रच राहिलं तर काय फरक पडणार आहे? देव तर देणारच आहे ना. नाही, तसं नाही. विरोधी भक्ती सुद्धा तितकी उत्कट करता आली पाहिजे. आपल्याला अनुकूल भक्ती देखील उत्कट करता येत नाही आणि विरोधी भक्ती देखील उत्कट करता येत नाही. अडचणच आहे आपली. विरोधी भक्ती करायची असेल रावणासारखी, हिरण्याक्षासारखी, हिरण्यकश्यपू सारखी तितक्या प्रबळतेने करता यावी तर उद्धार आहे. आणि अनुकूल भक्ती करायची असेल तर अर्जुन, प्रल्हाद, ध्रुव, नारद, सनकादिक यांच्यासारखी करता यावी. आपल्याला दोन्ही करता येत नाही. म्हणून देवाना संसार तुका दोहीकडे चोर असं जे म्हटलं गेलेलं आहे ते आपल्या बाबतीमध्ये सार्थच ठरतं. असो, परमात्मा असा उदार आहे की मोक्षासारखी अत्यंत पवित्र, अत्यंत दुर्लभ आणि अत्यंत श्रेष्ठ महत्वाची वस्तू देखील ते वैऱ्याला दिली. म्हणून असं सांगतात, मोक्ष संपादन करणं हे अति अवघड आहे, हे खरं. परंतु तो मोक्ष हे तुझ्या चरणाची सेवा करतो देवा. म्हणून तू त्याला जिकडे पाठवलं तिकडे तो निमूटपणाने जातो. असा जसा चाकर, म्हणजे सेवकाला स्वामीने जे सांगावं त्याप्रमाणे तो करतो ना, त्याप्रमाणे हा मोक्ष कायम तुझ्या आज्ञेत राहतो.
आणि मग कुणाला असा तू मोक्ष दिलेला आहेस याकरता उदाहरण काही दिलेले आहेत. तर पहिलं उदाहरण पूतनेचं दिलेलं आहे. भागवताच्या दशमस्कंदामध्ये पूतनेचं विस्ताराने चरित्र आलेलं आहे. असो, फक्त उदाहरण देऊन जातो. ही पूतना विषाचं स्तनपान करवून तुला मारण्याकरता आली होती, पण त्या पूतनेला देवा तू सनकादिकांच्या बरोबरीने मोक्षाविषयीचा गोड प्रसाद दिलास रे. बर, अहो त्या राजसूय यज्ञामध्ये शिष्ट सभासद आणि त्रैलोक्यातील लोकांचा समुदाय प्रत्यक्ष बघत असताना बोलू नये अशा शतशः दुष्ट शब्दांनी तू अपमानित कसा गेला आहेस हे तुला माहीतच आहेस. परंतु अशाही अपराधी असलेल्या शिशुपाळाला हे श्रीकृष्ण तू उत्तम स्थान दिलं. बर, त्या उत्तानपाद राजाच्या ध्रुव बाळाला आढळ पदाविषयी इच्छा होती काय? नाही. तर तो वनात कशा करता आला होता की तपश्चर्येने तुझी कृपा संपादन करून पित्याच्या मांडीवर बसण्याचा मान मिळवावा. परंतु तू त्याला तर वडिलाच्या मांडीवर तर बसवलंच, परंतु जगामध्ये सूर्यचंद्रापेक्षाही स्तुत्य केलं. त्या सूर्यचंद्रांना तरी गती दाखवली, परंतु तो आढळ केला. किती तुझा अवदारी आहे. याच रीतीने वनवासी ऋषी मुनींना देखील, आम्ही पांडव वनवासामध्ये होतो तेव्हा आम्हाला वृंदावनात आलेल्या गोप बालकांना व गोपींना वाटेल ते देणारा तूच एक अविचारी मरणसमयी मुलाला नारायण या नावाने बोलवीत असता त्या पापी अजामिळाला तू आपलं वैकुंठ पद दिलं. म्हणजे अजामिळाची कथा या ठिकाणी आहे. पापी होता आणि मरण समयाला आपल्या मुलाला उद्देशून नारायणा धाव म्हणाला, परंतु त्याचाही तू उद्धार केलास देवा. किती तुझा अवदारी आहे. हे दातारा भगवंता, ज्या भृगूने तुझ्या छातीवर लाथ मारली त्याच्या पावलाची खूण तू भूषण म्हणून वागवतोस. समुद्रात वेद बुडविल्यामुळे तुझा शत्रू झालेल्या शंखासुराला तू मारलं, पण अजूनही त्याच्या शरीराला म्हणजे शंखाला हातात धरण्याचे विसरत नाही. इतर आयुधांचा त्याग आहे, परंतु शंखाचा त्याग नाहीये. आपण बघा, परमात्मा पंढरीनाथाचं स्वरूप शंखाचा त्याग नाही केलेला. म्हणून असा अपकार करणाऱ्यांवरही तुझा उपकार आहे. तू अपात्र लोकांविषयी पण उदार आहेस. वामन अवतारामध्ये बळीराजानं त्रैलोक्याच्या राज्याचं दान दिलं म्हणून तो त्या बळीचा द्वारपाळ झालास. हे कदाचित योग्य झालं असं म्हणता येईल, कारण की त्याने तुला सर्वस्व दान केलं म्हणून तू देखील त्याला सर्वस्व दान केलं. परंतु जिने कधीही तुझी पूजा केली नाही, जिने कधीही तुझं गुणश्रवण केलं नाही आणि यावत जीव जी पोपटाला फक्त राघवा राघवा म्हण, राम 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 असं कौतुकाने राघव राघव म्हणून बोलावित होती आणि त्याच्याकडनं राम म्हणून घेत होती, त्या गणिकेला तू वैकुंठात देवापेक्षाही मोठे केलंच ना रे. म्हणून असे कोणती तरी काल्पनिक निमित्त पाहून तऱ्हेवाईकपणाने प्रत्येकाला आपलं मोक्ष स्वरूप तू देऊ लागतोस. असा जो उदार असलेला तू परमात्मा, तो तू माझ्याकरता ते औदार्य दूर करणार आहेस काय? म्हणजे निश्चितपणे मला देखील ती योग्यता तू प्रदान करशील आणि मला विश्वरूप दाखवशीलच, अशी एक प्रकारची विश्वास जो आहे तो अर्जुन व्यक्त करतोय. अरे, भरपूर दूध देण्याच्या योग्यतेने जी जगाच्या दुधाची अडचण दूर करते त्या कामधेनूचं वासरे भुकेले राहतील काय? जगाला दूध पुरवणारे तिचं वासरू उपाशी राहील काय? भुकेले राहील काय? नाही. म्हणून मी ज्या काही संदर्भामध्ये विनंती केली आहे तेव्हा ते विश्वरूप तू दाखवणार नाहीत हे मुळीच खरं नाही, परंतु ते पाहण्याकरता मला योग्यता दे, एवढीच आता विनंती आहे. म्हणजे ते तू तर मला दाखवणारच आहेस, परंतु ते पाहण्याकरता मी योग्य नसेल तर तेवढी योग्यता मला द्यावी, इतकी प्रार्थना मात्र नक्की आहे. देवा, माझे डोळे तुझं विश्वरूप समर्थपणाने पाहू शकतील असं तुला खात्रीपूर्वक वाटत असेल तर माझ्या इच्छेचे डोहाळे पूर्ण कर.
आणि अशी विश्वरूप दर्शनाविषयीची विनंती सुभद्रापती अर्जुन जेव्हा पुन्हा पुन्हा करण्याविषयी प्रवृत्त झाला, तेव्हा त्या विनंतीचा भार त्या षड्गुणैश्वर्य संपन्न किंवा षड्गुणांचा सार्वभौम राजा असलेला भगवान श्रीकृष्णाला सहन होईना. भगवान हे षडगुण चक्रवर्ती आहेत, म्हणजे वाटेल ते देण्याचं सामर्थ्य भगवंतामध्ये आहेच आहे. आणि मग तो श्रीकृष्ण कृपामृताने सजळ असलेला मेघ आणि अर्जुन म्हणजे जवळ आलेला वर्षाकाळ. अशी ज्या वेळेला जोड जमणार त्यावेळेला वर्षा होणार नाही काय, वृष्टी होणार नाही काय, वर्षा होणारच. किंवा कृष्ण म्हणजे कोकिळ आणि अर्जुन म्हणजे वसंत असं जर असेल तर मग तो कोकिळ म्हणजे भगवान श्रीकृष्ण पूजन करणार नाही काय, करणारच. किंवा वाटोळे चंद्रबिंब पाहून क्षीरसागर जसा उसळतो त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण अर्जुनाविषयीच्या प्रेमबळाने पूर्वीच्याही पेक्षा दुपटीने अधिक उत्साहित झाला. आणि मग त्या प्रसन्नतेच्या आवेशाने अर्जुना, हे माझे अमर्याद रूप पहा, असं भगवान श्रीकृष्ण गरजून म्हणाले. एकच विश्वरूप पहावं अशी अर्जुनाने मनात इच्छा केली होती, पण देवाने संपूर्ण विश्वच विश्वरूपमय करून टाकलं. म्हणून म्हणतात की हा जो देव आहे हा उदारही आहे, आणि कसा आहे तर अपरिमित उदार आहे. त्याच्या औदार्याला कोणतीही सीमा नाही. अहो देखा कैसे देवाचे औदार्य, अपारते काय मापिताये, सहस्रपटीने जो का सदोदित पुरवितो आर्त याचकांचे. अभंग क्रमांक 237-238. म्हणून भगवान श्रीकृष्ण धन्य आहेत की जे अमर्याद उदार आहेत. त्यांच्या औदार्यामुळे याचक स्वेच्छेने सर्व काळ उदित म्हणजे वृद्धिंगत होतो, कारण तो आपले सर्वस्व हजारांच्या संख्येने याचकांना देतो. अहो, शय्या रूपाने अतिसन्निध राहणाऱ्या त्या शेषाच्या 1000 डोळ्यांपासूनही जे चोरून ठेवलं, सर्वज्ञ वेदालाही ज्याच्या करता फसवलं, निरंतर पायाची सेवा करणाऱ्या लक्ष्मीपासूनही जे आपल्या जवळच ठेवून घेतलं, असं जे मर्म, ते मर्म आता अनेक प्रकारांनी प्रगट करून हा श्रीकृष्ण विश्वरूप दर्शनाचा व्यवहार उघड करत आहे. धन्यवाद आहे अर्जुनाच्या त्या अमर्याद भाग्याला. जो पूर्वी जागा असलेला नंतर स्वप्नावस्थेत जातो, तो ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्व पदार्थ आपणच होतो, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण अनंत ब्रह्मांड रूपी कढई आपणच झालाय. मग त्या श्रीकृष्णाने आपली परिच्छिन्न आकृती एकदम सोडून दिली आणि स्थूल दृष्टीचा पडदा फाडला. फार काय सांगावं, तर विश्वरूपाच्या द्वारा त्या योगाचं ऐश्वर्यच प्रगट केलं. परंतु हा अर्जुन हे विश्वरूप पाहू शकेल किंवा नाही याची काही आठवण देखील तो करत नव्हता. उलट अर्जुनाच्या प्रेमाने विव्हळ झालेला तो भगवान म्हणाला, अर्जुना पहा पहा, हे विश्वरूप पहा पहा, असं एकसारखं म्हणत होता. आणि हेच सांगतात श्री भगवान वाच, पश्य मे पार्थरूपानि शतशोथ सहस्रशः नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च. बस आता भगवंताने अर्जुनाला दाखवलेलं जे काही विश्वरूप आहे, हे विश्वरूप कसं आहे या संबंधातला विचार हा आपण उद्यापासून पाहणार आहोत. आजचं झालेलं हे वाङ्मयीन पुष्प भगवत चरणारविंदी, स्वामीजींच्या चरणारविंदी मी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला पूर्णतः विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.